हॅलो डिअर स्टुडंट्स, तर मी आकाश सर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपल्या ब्युटिफुलच्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे बाळांनो DC जनता 10th. तर बाळांनो, तुम्हाला सर्वांना माहिती आहे, आपण लास्ट लेक्चरपासून आपली PYQ ची सिरीजमध्ये लिनियर इक्वेशन इन टू व्हेरिएबलचे क्वेश्चन्स पाहत होतो. तर त्यामध्ये मला असं वाटतं काल आपण 1 मार्क क्वेश्चन आणि ऍक्टिव्हिटी हे सर्व क्वेश्चन्स आपण कव्हर केले होते. तर आज आपल्याला 2 मार्क क्वेश्चन आणि 3 मार्क क्वेश्चन्स कव्हर करायचे आहेत बाळांनो. तर त्यामधले जो पहिला क्वेश्चन आपण पाहणार आहे तो 2019 मार्च मध्ये विचारलेला आहे बाळांनो, आणि तो जो क्वेश्चन आहे तो क्वेश्चन आहे 2 मिनिट. चला तर पहा बाळांनो, मार्च 2019 मध्ये क्वेश्चन विचारला होता, ज्या वेळेला आपल्याला इथे डिटर्मिनंट दिला आहे, त्या डिटर्मिनंटची व्हॅल्यू दिलेली आहे आणि त्याच्यावरून आपल्याला m ची व्हॅल्यू फाइंड आउट करायची आहे. तर सिंपल, आपल्याला माहिती आहे डिटर्मिनंटची जर व्हॅल्यू आपल्याला काढायची असेल तर आपल्याला कशा पद्धतीने काढायची असते, तर ती काढायची असते बाळांनो क्रॉस मल्टिप्लिकेशन करून. तर मी पुन्हा डिटर्मिनंट लिहितो. इथे व्हॅल्यू आहे 4, इथे व्हॅल्यू आहे m, इथे व्हॅल्यू आहे 5, इथे व्हॅल्यू आहे 3 आणि इज इक्वल टू दिलं बाळांनो 22. चला, आता या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढायची असेल तर काय करावं लागेल? क्रॉस मल्टिप्लिकेशन. क्रॉस मल्टिप्लिकेशन कसं करत असतो? असं सुरुवात कुठून करायची? टॉप मोस्ट राईट कॉर्नर पासून मल्टिप्लिकेशन करायचं आणि मग उरलेल्या दोन टर्म्स मल्टिप्लिकेशन करायचं. तर चला करा. 4 इंटू 3 एका ब्रॅकेटमध्ये येईल, सिमिलर पद्धतीने m इंटू 5 दुसऱ्या ब्रॅकेटमध्ये येईल, आणि आपल्या सर्वांना माहिती आहे दोन ब्रॅकेटचा आपण काय घेतो? मल्टिप्लिकेशन, आणि याची व्हॅल्यू दिली आहे बाळांनो आपल्याला 22. नाउ यू विल हॅव टू सॉल्व. 4 3 जार किती होणार? 12 मायनस 5 इंटू m किती होणार बाळांनो? 5m इज इक्वल टू किती होणार? 22. तर आता आपल्याला 5m काढायचा आहे. तर 5m काढण्यासाठी सर्वात पहिले तर हा जो +12 आहे तिकडे ट्रान्सफर केल्यावर आपण काय होणार? तर तो होणार -12, आणि इथे असणार आहे -5m, इथे 22 ॲज इट इज, आणि इकडला +12 तिकडे गेल्यावर काय झाला? -12. तर -5m इज इक्वल टू किती येणार? तर -5m इज इक्वल टू येणार बाळांनो 10. आपल्याला व्हॅल्यू काढायची आहे m ची, तर m विल बी इक्वल टू किती येणार? तर m विल बी इक्वल टू येणार हा 10 ॲज इट इज राहणार, आणि -5 त्याच्या डिव्हिजन मध्ये जाईल, तर m इज इक्वल टू बाळांनो -2. -5 ने 10 ला कट होतं बाळांनो 2 ने, हा मायनस ॲज इट इज. युअर आन्सर ऑफ m विल बी इक्वल टू -2. व्हेरी सिंपल क्वेश्चन. तर एवढ्या जर तुम्ही स्टेप्स लिहिल्या बाळांनो, तर तुम्हाला किती मार्क्स एक्सपेक्टेड आहे? तर 2 मार्क्स एक्सपेक्टेड आहे. चलो, वी विल प्रोसीड फॉर द नेक्स्ट क्वेश्चन. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलेलं आहे? एक वर्ड प्रॉब्लेम आलेला आहे. 2 नंबर्स डिफर बाय 3. दोन नंबर्स आहे ज्यांचा डिफरन्स आपल्याला दिलेला आहे बाळांनो 3. त्यानंतर दुसरी कंडिशन काय? द सम ऑफ द ग्रेटर नंबर अँड ट्वाइस द स्मॉलर नंबर इज 15. म्हणजे आपल्याकडे बाळांनो जो दोन नंबर्स आहे त्यातला एक बिगर नंबर आहे, ग्रेटर नंबर आहे, आणि एक आहे स्मॉलर नंबर. तर आता तुम्हाला माहिती आहे लिनियर इक्वेशन मध्ये ज्या क्वांटिटीज काढायच्या असतात, जसे की तुम्हाला दोन नंबर्स काढून दाखवायचे, स्मॉलर नंबर आणि बिगर नंबर, तर ज्या नंबर्सला आपल्याला काढायचं आहे तर त्याला आपल्याला कन्सिडर करावं लागतील प्रॉपर व्हेरिएबल्स. तर आपण सर्वात पहिलं स्टेटमेंट लिहिणार, लेट द लार्जर नंबर बी, लेट द लार्जर नंबर किंवा ग्रेटर नंबर बी, ग्रेटर नंबर बी एक्स अँड स्मॉलर नंबर बी वाय, स्मॉलर नंबर बी वाय. आपला जो ग्रेटर नंबर आहे तो कन्सिडर केलाय आपण एक्स, स्मॉलर नंबर कन्सिडर केलाय वाय. मग अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, जनरली लिनियर इक्वेशन मध्ये लक्षात ठेवा बाळांनो, पहिली जी कंडिशन असते ती पहिल्या स्टेटमेंट मध्ये दिलेली असते, आणि दुसरी कंडिशन ही जनरली दुसऱ्या स्टेटमेंट मध्ये दिलेली असतं. जसं की ते पहिली कंडिशन पहिल्या स्टेटमेंट मध्ये काय सांगितलेली आहे की जे दोन नंबर्स आहेत त्यांचा डिफरन्स म्हणजे त्यांची सबस्ट्रॅक्शन किती आहे? 3. तर आपला ग्रेटर नंबर आहे बाळांनो एक्स, स्मॉलर नंबर आहे आपला वाय. म्हणजे अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन पहिलं जे इक्वेशन बनेल ते बनणार आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3. याला बोलणार मी इक्वेशन नंबर 1 अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. सेम त्याच पद्धतीने अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय सांगितलंय? सम ऑफ ग्रेटर नंबर, सम ऑफ ग्रेटर नंबर, सम ऑफ ग्रेटर, ग्रेटर कोण आहे? एक्स. तर सम ऑफ ग्रेटर नंबर अँड ट्वाइस द स्मॉलर नंबर, ट्वाइस म्हणजे 2 टाइम्स, कोणाचा? स्मॉलर नंबरचा. स्मॉलर नंबर कोण आहे? वाय, त्याची ट्वाइस म्हणजे 2y. तर आपला ग्रेटर नंबर अँड ट्वाइस द स्मॉलर नंबर या दोघांची सम बाळांनो किती सांगितली आपल्याला? तर ती सांगितली आपल्याला 15. दिस विल बी अवर इक्वेशन नंबर 2. आता हे दोन इक्वेशन्स आपल्याला बाळांनो सॉल्व्ह करायचे आहे. तर कसे सॉल्व्ह होतील? तर आता जनरली तुम्हाला माहिती आहे इथे एक्स व्हेरिएबल, इथे एक्स व्हेरिएबल, दोघांचे कोइफिशियंट सारखे आहेत. तर कोइफिशियंट सारखे आहे, मग त्यांचे मी साइन्स बघितले तर साइन ही सेम आहे. तर सरळ सरळ मी या दोन इक्वेशनचे काय करणार? सबस्ट्रॅक्शन. तर आता लिहिणार इक्वेशन 1 मायनस इक्वेशन 2. चला करा, दोघांची सबस्ट्रॅक्शन जर केली तर काय होईल? तर पहिले इक्वेशन आहे एक्स मायनस वाय इज इक्वल टू 3, याला बोललो मी इक्वेशन नंबर 1, मायनस एक्स प्लस 2y इज इक्वल टू 15. हे आहे बाळांनो दुसरे इक्वेशन. दोन इक्वेशनची सबस्ट्रॅक्शन केली तर सबस्ट्रॅक्शन करत असताना मायनस मुळे बिलो इक्वेशनचे साइन्स चेंज होतील. तर इथे एक्सचं साइन आहे प्लस, तर प्लसचा होईल मायनस, इथलं प्लस तर त्याचं होईल मायनस, आणि प्लस 15 चं पण होणार मायनस.
तर आता हा प्लस एक्स मायनस एक्स एकमेकांना काय करेल कॅन्सल, इथला वाय इथला -2y -y इट विल गेट -3y आणि बांधनो 3 आणि -15 तर या दोघांची सबस्ट्रॅक्शन होईल आणि युअर आन्सर ऑफ 3 - 15 विल बी -12. याच्यावरनं आपल्याला 3y हा मायनस मायनस जर एकमेकांना कॅन्सल आउट करेल तर 3y इज इक्वल टू 12 होईल. याच्यावरनं y ची जी व्हॅल्यू मिळेल ती बाळांनो मिळेल 12 डिवायडेड बाय 4 दॅट मीन्स 3. तर आपला जो स्मॉलर नंबर आला तो आला बाळांनो स्मॉलर नंबर y इज इक्वल टू 3 अँड हेच आपल्याला काढून दाखवायचं होतं. लार्जर नंबर काढून दाखवायची गरजही नाहीये. स्मॉलर नंबर y ची व्हॅल्यू ऑलरेडी आपल्याला मिळाली आहे आणि ती किती मिळाली आहे तर ती 3 मिळाली. चलो व्हेरी गुड, व्हेरी सिंपल क्वेश्चन मार्च 2019 मध्ये विचारला होता. चल त्यानंतर काय म्हणतोय पहा, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स. बाळांनो तुम्हाला लक्षात ठेवायचं ज्यावेळेला अशा पद्धतीचा क्वेश्चन येईल सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन्स तर त्यावेळेला तुम्हाला माहिती आहे सायमल्टेनियस इक्वेशन सॉल्व करायचे आपल्याकडे 3 मेथड आहे. पहिली जी मेथड आहे ती मेथड आहे त्याला म्हणतो आपण एलिमिनेशन, दुसरी आहे सबस्टिट्यूशन आणि तिसरी आहे क्रॅमर्स रूल. तर या 3 मेथड पैकी कोणतीही मेथड तुम्ही वापरू शकता आणि चौथी पण एक मेथड आहे त्या मेथडला म्हणतो बाळांनो ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ऍडिशन मेथड. पण ही ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ऍडिशन मेथड आपल्याला काही पर्टिक्युलर क्वेश्चनलाच अप्लाय करता येते. जसं की कोणकोणत्या क्वेश्चनला आपण शिकलोय की ज्यावेळेला कोइफिशियंट इंटरचेंज होत असेल म्हणजे x चा कोइफिशियंट y ला जात असेल आणि y चा कोइफिशियंट x ला येत असेल पहिल्या आणि दुसऱ्या इक्वेशन मध्ये तर आणि तरच ASA मेथड लागू होते. जसं की इथे जर तुम्ही या क्वेश्चनला सॉल्व्ह करायचा प्रयत्न केला किंवा या क्वेश्चनला जर केअरफुली ऑब्झर्व केलं तर तुम्हाला लक्षात येतंय की जे इक्वेशन्स आहे त्याच्यामध्ये कोइफिशियंट्स काय झालेले आहेत इंटरचेंज झालेले आहेत. म्हणजे 100% ना इथे मी एलिमिनेशन वापरणार ना मी सबस्टिट्यूशन वापरणार ना मी क्रॅमर्स रूल वापरणार. मी फक्त एकच मेथड वापरणार ती म्हणजे कोण ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ऍडिशन. आणि त्यामध्ये मला सर्वात पहिले या दोन इक्वेशनची काय करावं लागेल ऍडिशन. तर मग मी सोल्युशन मध्ये लिहिणार पहिलं इक्वेशन किती आहे माझ्याकडे 4x + 3y = 11 याला दिलं मी इक्वेशन नंबर 1. 3x + 4y = 10 याला दिलं मी बाळांनो इक्वेशन नंबर 2. आता मी लिहिणार ऍडिंग इक्वेशन 1 आणि 2. चलो लिखो ऍडिंग इक्वेशन 1 अँड इक्वेशन 2 दोघांची जर मी ऍडिशन केली तर काय होईल 4x + 3y = 11 प्लस 3x + 4y = 10. चला करा दोघांची ऍडिशन. ऍडिशन केली तर किती होईल 4x + 3x तर ते होईल बाळांनो 7x, 3y + 4y ते होईल बाळांनो 7y आणि या दोघांची ऍडिशन केली तर किती होईल 21. आणि 100% लक्षात ठेवायचं प्रत्येक वेळेला ज्यावेळेला आपण दोन इक्वेशनची या पद्धतीने ऍडिशन करणार तर जो x आणि y चा कोएफिशियंट असेल तो सेम येईल आणि जो काही कोएफिशियंट असेल त्यांनी पूर्ण इक्वेशनला डिवाइड म्हणजे होणारच. तर इथे 7 नी पण या इक्वेशनला डिवाइड होईल. तर चला डिवाइड करून टाकूया डिवाइड बाय 7. चला डिवाइड बाय 7 केलं तर आपल्याला इक्वेशन मिळेल x + y = 3 आणि याला देणार मी बाळांनो इक्वेशन नंबर A. हे तर झाली आपली दोन इक्वेशनची ऍडिशन. जशी आता तुम्ही ऍडिशन केली तशीच काय करा सबस्ट्रॅक्शन. चला करा मग काय करणार इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. तुम्ही म्हणा सर 2 मधनं 1 का मायनस केलं 1 मधनं 2 मायनस करू शकतो का तर 100% यस. सबस्ट्रॅक्शनच्या वेळेला 1 मधनं 2 मायनस करा किंवा 2 मधनं 1 मायनस करा इट विल मेक नो डिफरन्स. हे लक्षात ठेवायचं तुम्हाला. चला मग दोन इक्वेशनचे सबस्ट्रॅक्शन करूया. तर पहिले इक्वेशन काय आपलं इक्वेशन 2 मधनं इक्वेशन 1 सबस्ट्रॅक्ट करायचं म्हणजे इक्वेशन 2 पहिले लावावं लागेल. तर 3x + 4y = 10 हे बाळांनो आपलं दुसरं इक्वेशन. त्याच्यामधनं मायनस करूया आपण 4x + 3y किती आहे आहे 11 याला बोलूया आपण इक्वेशन नंबर 1. या दोघांची सबस्ट्रॅक्शन करूया. सबस्ट्रॅक्शन करताना सर्वांना माहिती आहे हे जे मायनस साइन असतं हे बिलो इक्वेशनचे सर्व साइन्स चेंज करतं. तर या 4x चे साइन कोणता आहे प्लस तर त्या प्लसचं काय होईल मायनस, या प्लसचं काय होईल मायनस, या प्लसचं पण काय होईल मायनस. तर या दोघांची जर सबस्ट्रॅक्शन केली तर 3x - 4x ते इट विल गेट -x, 4y - 3y ते इट विल गेट +y आणि इथे या दोघांची सबस्ट्रॅक्शन केली तर आन्सर विल बी 10 - 11 तर -1. तर आपल्याला जे इक्वेशन मिळालं बाळांनो ते इक्वेशन काय मिळालं तर ते इक्वेशन मिळालं -x + y = -1 अँड दिस विल बी अवर इक्वेशन नंबर B. तर आता ऍडिशन करून आपल्याला ए इक्वेशन मिळालं, सबस्ट्रॅक्शन करून आपल्याला बी इक्वेशन मिळालं आणि आपल्याला माहिती आहे ASA मेथड मध्ये हे जे ए इक्वेशन आणि बी इक्वेशन मिळत असते याची फायनली आपण काय करतो ऍडिशन करतो आणि रिक्वायर्ड व्हॅल्यूज ऑफ x आणि y मिळवतो. तर चला मग ऍडिंग इक्वेशन ए अँड बी विल बी माय फायनल स्टेप. ऍडिंग इक्वेशन ए अँड बी चला करा मग दोघांची ऍडिशन.
तर पहिलं इक्वेशन आहे तुमचं ए इक्वेशन आहे तुमचं एक्स प्लस वाय इज इक्वल टू 3. हे झालं तुमचं ए इक्वेशन. त्याच्यामध्ये ऍड करायचं आहे मायनस एक्स प्लस वाय इज इक्वल टू -1. हे झालं बी इक्वेशन. चला करूया दोघांची ऍडिशन केली तर प्लस एक्स मायनस एक्स काय होऊन जातील बाळांनो, कॅन्सल होतील. वाय प्लस वाय किती होणार 2y आणि इथे 3 प्लस -1 तर 3 -1 युअर आन्सर विल बी 2. याच्यावरनं y इज इक्वल टू किती निघतं बाळांनो 2/2 मीन्स 1. तर y ची व्हॅल्यू आली 1. आता ही आलेली y ची व्हॅल्यू कुठे पुट करायची, तर a मध्ये पुट करा, b मध्ये पुट करा, 1 मध्ये पुट करा, 2 मध्ये पुट करा. कुठेही पुट करून तुम्हाला तुमची रिक्वायर्ड दुसरा व्हेरिएबल म्हणजेच x ची व्हॅल्यू मिळू शकते. तर आपण सिंपल काय करूया, तर a इक्वेशन मध्ये पुट करूया. तर चला करा मग पुट y इज इक्वल टू 1 इन इक्वेशन a. चला इक्वेशन a काय आहे बाळांनो, x प्लस वाय इज इक्वल टू किती आहे 3. तर चला x जागी x आहे, y ची व्हॅल्यू किती होईल 1 इज इक्वल टू 3. हा प्लस होणार तर इकडे गेल्यावर काय होईल मायनस. तर x इज इक्वल टू किती होईल 3 - 1. तर आन्सर ऑफ x विल बी इक्वल टू बाळांनो, तर ती व्हॅल्यू होईल x ची 2. चलो व्हेरी स्मार्ट, व्हेरी गुड. तर बाळांनो लक्षात ठेवायचं, ज्याही वेळेला कोइफिशियंट इंटरचेंज होत असतील तर त्यावेळेला कोणती मेथड वापरायची, ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ऍडिशन. म्हणजे दोन इक्वेशनचे पहिले करायचे ऍडिशन, त्याच्यावरनं आपल्याला मिळतं ए इक्वेशन. दोन इक्वेशनची करायची सबस्ट्रॅक्शन, त्याच्यावरनं मिळतं आपल्याला बी इक्वेशन. आणि फायनली मग ए आणि बी ची तुम्हाला डायरेक्ट पुन्हा काय करावी लागेल, ऍडिशन. चलो व्हेरी गुड, व्हेरी स्मार्ट. नेक्स्ट क्वेश्चन काय म्हणतोय, नेक्स्ट क्वेश्चन मध्ये हा पण क्वेश्चन तुम्हाला विचारला होता मार्च 2020 मध्ये, ज्यावेळेला या डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढून दाखवायची. आता डिटर्मिनंटची व्हॅल्यू कशी काढायची हे सर्वांना आता पाठ झालं असेल की डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढत असताना तुम्हाला सिंपल काय करावं लागतं, क्रॉस मल्टिप्लिकेशन. आणि क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यानंतर जे दोन ब्रॅकेट्स बनतात त्यांचं काय घ्यायचं असतं, सबस्ट्रॅक्शन. चलो देन वी विल सी. डी इज इक्वल टू किती आहे, तर डी इज इक्वल टू पहिल्या ब्रॅकेट मध्ये आहे 7/3, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये आहे 5/3, नंतर आहे 3/2, नंतर आहे 1/2. चलो करो क्रॉस मल्टिप्लिकेशन. कैसा करोगे तो ऐसा करोगे. पहिल्या ब्रॅकेट मध्ये होईल 7/3 इंटू 1/2. हे झालं पहिल्या ब्रॅकेट मध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन. दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये या दोघांचं मल्टिप्लिकेशन होईल तर 5/3 इंटू 3/2. आणि या दोन्ही ब्रॅकेटचे काय घेणार मी बाळांनो, सबस्ट्रॅक्शन. चल करा मल्टिप्लिकेशन. आता फ्रॅक्शनचं मल्टिप्लिकेशन सर्वांना माहिती आहे कसं करायचं, न्यूमरेटरचं न्यूमरेटर मध्ये, डिनॉमिनेटरचं डिनॉमिनेटर मध्ये. तर 7 1 जार किती होतील 7 डिवायडेड बाय 2 3 जार होतील 6. हे झालं पहिल्या ब्रॅकेट मध्ये मायनस दुसऱ्या ब्रॅकेट. 5 3 जार किती होतील बाळांनो 15 आणि 2 3 जार किती होईल बाळांनो 6. आता सर्वांना माहिती आहे की याला कशा पद्धतीने सॉल्व्ह करावं लागेल. तर इथे जर आपण बघितलं तर दोघांचा डिनॉमिनेटर जो आहे तो काय आहे, सेम आहे आणि तो 6 आहे. आणि जर दोघांचा डिनॉमिनेटर फ्रॅक्शन मध्ये सेम असेल तर डायरेक्ट न्यूमरेटरची ऍडिशन असेल तर ऍडिशन होईल आणि सबस्ट्रॅक्शन असेल तर सबस्ट्रॅक्शन होईल. तर इथे काय होईल, तर इथे सबस्ट्रॅक्शन होईल बाळांनो. तर हा डिनॉमिनेटर तुमचा 6 पहिला होता 7 मायनस 15. तर डी विल बी इक्वल टू होईल -8 डिवायडेड बाय 6. कॅन आय रिड्यूस इट बाय 2, आणि 2 नी जर मी याला रिड्यूस केलं तर 4/3 विल बी माय आन्सर. तर डिटर्मिनंट डी ची जी व्हॅल्यू आली ती किती व्हॅल्यू आली बाळांनो, -4/3. तर दिस विल बी युअर रिक्वायर्ड आन्सर. एवढ्या जर स्टेप्स तुम्ही लिहिला तर 100% तुम्हाला या क्वेश्चनला किती मार्क्स मिळतील, 2 मार्क्स मिळतील. किती मार्क्स मिळतील, 2 मार्क्स मिळतील. व्हेरी 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 सिंपल क्वेश्चन्स. तर तुम्हाला फक्त एक लक्षात ठेवायचं आहे, अभ्यास करत असताना पेपर पॅटर्न अनालिसिस करून अभ्यास करा. जसे की लिनियर इक्वेशन मध्ये डिटर्मिनंट वर क्वेश्चन येतोच, डिटर्मिनंट सॉल्व्ह करा. क्रॅमर्स रूल मध्ये डिटर्मिनंट सॉल्व्ह करावं लागतात, किंवा एक्स ची व्हॅल्यू काढा, वाय ची व्हॅल्यू काढा, dx dy दिलेले असतात त्याच्यावरनं. तर त्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. त्यानंतर एलिमिनेशन मेथड, सबस्टिट्यूशन मेथड मध्ये ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ऍडिशन वाले क्वेश्चन्स हे मोस्ट ऑफ द टाइम जनरली आपल्याला पेपरमध्ये पाहायला मिळतात. तर त्या पद्धतीने तुम्ही त्याला सॉल्व्ह करू शकता. आणि एक सर्वात महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा बाळांनो, की लिनियर इक्वेशन मध्ये तुम्हाला जनरली 4 मार्कचे जे क्वेश्चन्स असतात त्यामध्ये लिनियर इक्वेशनचा क्वेश्चन खूप रेअर पाहायला मिळतो. वर्ड प्रॉब्लेम जरी असतील तर सिंपल 2 मार्काला वर्ड प्रॉब्लेम किंवा 3 मार्कालाच वर्ड प्रॉब्लेम तुमचे लिनियर इक्वेशन मध्ये विचारले जातात. पण क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 100% तुम्हाला 4 मार्काचे वर्ड प्रॉब्लेम तुम्हाला क्वेश्चन नंबर 4 मध्ये पाहायला मिळतात. तर त्याच पद्धतीने तुम्ही या लिनियर इक्वेशनचा अभ्यास करा. जसं की इथे आता पुन्हा एक वर्ड प्रॉब्लेम आलाय आणि ते वर्ड प्रॉब्लेम काय म्हणताय, द सम ऑफ 2 नंबर्स इज 7. दोन नंबरची ऍडिशन 7 दिली आहे आणि त्याच दोन नंबरचा डिफरन्स आपल्याला दिलेला आहे 5. तर नंबर्स काढून दाखवायचे आहे. तर आपल्याला डिफरन्स घ्यायचा आहे आणि ऍडिशन घ्यायची आहे. तर मग आपल्याला दोन नंबर्स कन्सिडर करावे लागतील. तर सर्वात पहिले माझा नंबर असणार आहे लेट द ग्रेटर नंबर बी. काय असणार बोला, लेट द ग्रेटर नंबर बी x. दोन नंबर पैकी जो मोठा आहे तो आहे x अँड स्मॉलर नंबर बी y. स्मॉलर नंबर बी y. नंबर बी स्मॉलर नंबर बी y. चला y कन्सिडर करूया.
मग अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन मी लिहिणार अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. व्हॉट इज फर्स्ट कंडिशन? अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. चला फर्स्ट कंडिशन काय म्हणते रे बाळांनो, चला सांगा काय म्हणतीये. तर दोघांचा सम, दोघांची सम किती आहे 7. तर पहिला आहे x, दुसरा आहे y, या दोघांची ऍडिशन झाली 7 आणि हे झालं आपलं बाळांनो इक्वेशन नंबर 1. सेम त्याच पद्धतीने दोघांचा डिफरन्स पण घेऊन टाका. डिफरन्स अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय लिहिणार, चला बोला. सेकंड कंडिशन नुसार काय आहे, तर दोघांचा सबस्ट्रॅक्शन घ्यायची आहे. तर पहिला आहे x, दुसरा आहे y, या दोघांची सबस्ट्रॅक्शन किती झाली आहे 5 आणि हे झालं बाळांनो आपलं इक्वेशन नंबर सेकंड. आता तुम्ही काय कराल, तर हे कोणाला येईल की सरळ सरळ मी या दोन इक्वेशन जी काय करेल आता ऍडिशन. चला करा मग ऍडिशन. ऍडिंग इक्वेशन 1 and 2. ऍडिंग इक्वेशन 1 and इक्वेशन 2. चला करा दोघांची जर ऍडिशन केली तर काय होईल बोला. हा x plus y is equal to 7. This will be our equation number 1. याच्यामध्ये ऍड करायचं x minus y is equal to 3. हे होईल बाळांनो दुसरं इक्वेशन. 3 नाही आहे इथे, मला असं वाटतं 5 आहे. चला मग पटकन दोघांची ऍडिशन केली तर काय होईल, प्लस वाय मायनस वाय एकमेकांना काय करेल कॅन्सल आणि x प्लस एक्स किती होणार 2x आणि इथे 5 प्लस 7 इट विल बी गेटिंग 12. नाउ वी आर रिक्वायर्ड टू फाइंड आउट द व्हॅल्यू ऑफ x. तर हा जो 2 मल्टिप्लिकेशन आहे कुठे जर बाळांनो डिव्हिजन मध्ये, तर x ची व्हॅल्यू डिफाइन होईल. तर x इज इक्वल टू होईल 12 डिवाइडेड बाय 2. तर x ची व्हॅल्यू होईल बाळांनो 6. जर x ची व्हॅल्यू 6 झाली असेल तर याच्यावरनं y ची पण व्हॅल्यू काढता येते. आणि y ची व्हॅल्यू कशी काढणार, तर मी पुट करणार x इज इक्वल टू 6 इन इक्वेशन कोणतं, इन इक्वेशन फर्स्ट. आणि फर्स्ट इक्वेशन जर पुट केलं तर फर्स्ट इक्वेशन आहे x प्लस वाय इज इक्वल टू 7. x च्या जागी मी ठेवलं 6 प्लस वाय इज इक्वल टू 7. त्या प्लस वाय इकडे गेला म्हणजे प्लसचा काय झाला मायनस, तर वाय इज इक्वल टू होईल 1. तर आवर आन्सर ऑफ x अँड y, तर तुम्हाला स्टेटमेंट मध्ये लिहावं लागेल. देअरफॉर द रिक्वायर्ड टू नंबर्स आर x इज इक्वल टू 6 अँड y इज इक्वल टू 1. चल व्हेरी गुड. आणि हे लक्षात ठेवा, तुम्हाला वर्ड प्रॉब्लेम मध्ये लास्ट स्टेटमेंट मध्ये आन्सर लिहिणं फार गरजेचं असतं बाळांनो. जोपर्यंत तुम्ही स्टेटमेंट मध्ये आन्सर लिहिणार नाही तर तुम्हाला मार्क्स मिळणार नाहीत. मार्क्स मिळणार नाहीत म्हणजे कंप्लीट मार्क्स मिळणार नाही. ज्या वेळेला तुमचा पेपर 35-36 च्या अबाव जात असतो ते छोट्या छोट्या गोष्टी तुमच्या काउंट मध्ये येतील की तुम्ही वर्ड प्रॉब्लेमचं सोल्युशन लास्ट स्टेटमेंट मध्ये लिहिलंय की नाही. जर लिहिलेलं असेल तर वेल अँड गुड, नसेल लिहिले तर 100% तो पेपर व्हॅल्यूअर जो असतो, पेपर चेकर जो असतो, त्याला अर्धा मार्क रिड्यूस करण्याची तिथे त्याला पॉसिबिलिटी किंवा त्याला त्या पद्धतीचा चान्स आपण देतोय, हे तुम्ही लक्षात ठेवा. चला काय म्हणतोय नेक्स्ट क्वेश्चन. चलो देखो मार्च 2022 मध्ये काय आहे. टू सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन बाय क्रॅमर्स रूल, फाइंड द व्हॅल्यू ऑफ dx अँड dy. चला आपल्याला काय म्हणताय, जर आपल्याला हे सायमल्टेनियस इक्वेशन क्रॅमर्स रूलनी सॉल्व्ह करायचे असते तर आपल्याला dx आणि dy च्या व्हॅल्यूज काढून दाखवायच्या आहे. म्हणजे फक्त दोन डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज काढून दाखवायच्या आहे, x आणि y च्या व्हॅल्यूज काढून दाखवायला सांगितलेल्या नाही. म्हणजे पूर्ण क्रॅमर्स रूल नुसार हे इक्वेशन सॉल्व्ह करून दाखवायची काहीच गरज नाही. तर चला मग पटकन पहा. आपल्याला सर्वांना माहिती आहे की क्रॅमर्स रूल मध्ये जो dx डिफाइन होतो तो कसा डिफाइन होतो बाळांनो, तर dx ची व्हॅल्यू असते काय असते, तर ती असते c1 c2 b1 b2, c1 c2 b1 b2. आणि dy ची जी व्हॅल्यू असते ती काय असते बाळांनो, तर ती असते a1 a2 c1 c2. काय असते बोला, a1 a2 c1 c2. d ची व्हॅल्यू काय असते, a1 a2 b1 b2, c1 c2 b1 b2, a1 a2 c1 c2. अशा पद्धतीने आपण तिन्ही डिटर्मिनंटच्या व्हॅल्यूज डिफाइन करतो. चला मग इथे पण आपण या पद्धतीने dx आणि dy काढायचे आहेत. तर त्याच्यासाठी आपल्याकडे जे दोन इक्वेशन्स आहे याला आपण पहिले स्टँडर्ड फॉर्म सोबत कम्पेअर करूया. चला मग पहिले इक्वेशन काय आपलं बाळांनो, 3x प्लस 5y इज इक्वल टू 26. दिस इज माय इक्वेशन नंबर फर्स्ट. मी लिहिणार ऑन कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. लिहिणार काय लिहिणार, ऑन कम्पेअरिंग विथ स्टँडर्ड फॉर्म. आणि स्टँडर्ड फॉर्म कोणता असतो, तर तो असतो ax प्लस by इज इक्वल टू c. तर त्याच्यावरनं आपलं पहिलं इक्वेशन का असल्या कारणामुळे a1 इथे लागेल तर a1 b1 c1 पण लिहून टाकूया. a1 ची व्हॅल्यू झाली 3, b1 ची व्हॅल्यू झाली 5, c1 ची व्हॅल्यू झाली 26. सिमिलर पद्धतीने दुसरं इक्वेशन काय आपलं, दुसरं इक्वेशन आहे x प्लस 5y इज इक्वल टू 22. हे आहे बाळांनो दुसरं इक्वेशन. सेम स्टेटमेंट लिहिणार आणि काय लिहिणार, a2x प्लस b2y इज इक्वल टू c2. चला a2 ची व्हॅल्यू किती झाली 1, c2 ची व्हॅल्यू नंतर लिहूया. b2 ची व्हॅल्यू झाली बाळांनो 5 आणि c2 ची व्हॅल्यू झाली 22. म्हणजेच x चा जो कोएफिशियंट असतो तो असतो a, y चा b आणि कॉन्स्टंट c. तर पहिलं इक्वेशन असल्या कारणामुळे a1 म्हणजे पहिल्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट तो किती आहे 3, दुसऱ्या इक्वेशन मध्ये x चा कोएफिशियंट
कोइफिशियंट तो किती आहे 1. सेम पद्धतीने y चे कोइफिशियंट्स आणि नंतर काय लिहिले आपण कॉन्स्टंट्स. तर आपल्याला a1 b1 c1 a2 b2 c2 च्या व्हॅल्यूज मिळालेल्या आहेत. चला या व्हॅल्यूज मिळाल्यानंतर आता काय करायचं, आता सिंपल इथे आपल्याला डिटर्मिनंट मध्ये ह्या व्हॅल्यूज पुटअप करायच्या आहेत. तर आता मी काय करतो तर इथे व्हॅल्यूज डिफाइन करतो. चला मग काय लिहूया आपण, तर आपल्याला dx कसा काढायचा सर्वांना माहिती आहे. dx इज इक्वल टू काय असतं, तर ते असतं c1 c2 b1 b2 च्या व्हॅल्यूज पहा, पुट करा, सॉल्व करा. चला a1 a2 च्या व्हॅल्यूज किती आहे, सॉरी c1 c2 च्या व्हॅल्यूज किती आहे, तर c1 ची व्हॅल्यू आहे 26 22 26 22 26 22. b1 b2 च्या व्हॅल्यूज किती आहे, चला चेकआउट करा. b1 b2 च्या व्हॅल्यूज किती आहे, b1 5 b2 5 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 दोन्ही इक्वेशन मध्ये 5, इथे पण 5 इथे पण 5. चल b1 b2 च्या व्हॅल्यूज तर सारख्याच आहेत. चला इथे व्हॅल्यूज रिप्लेस करून टाकूया. 5 5 काय करावं लागेल, सिंपल क्रॉस मल्टिप्लिकेशन. कैसा करोगे ऐसा करोगे. पहिल्या ब्रॅकेट मध्ये काय होईल 26 इंटू 5, दुसऱ्या ब्रॅकेट मध्ये काय होईल 22 इंटू 5, दोघांची काय होईल सबस्ट्रॅक्शन करा. 26 इंटू 5 किती होणार, तुम्हाला वाटतं 6 पंच 30, हातच्या आले 3 5 दोन्ही 10 3 13 130 मायनस 22 पंच 110, दोघांचा जो डिफरन्स येतो तो किती येतो 20. तर dx ची जी व्हॅल्यू आली बाळांनो, तर ती dx ची व्हॅल्यू किती येते, तर dx ची व्हॅल्यू येते बाळांनो 20. dx ची व्हॅल्यू किती येते 20. चलो व्हेरी गुड, व्हेरी स्मार्ट. चला सेम त्याच पद्धतीने जसा dx काढला तसंच काय काढावं लागेल dy. dy ची व्हॅल्यू काय असते बोला, a1 a2 c1 c2. बोला काय असते, हा a1 a2 c1 c2. चलो देन पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर, पुट द व्हॅल्यू गेट द आन्सर. a1 a2 च्या व्हॅल्यूज किती आहेत 3 आणि 1 3 आणि 1 3 1 आणि c1 c2 च्या व्हॅल्यूज काय असतात, तर c1 c2 च्या व्हॅल्यूज किती आहेत 26 आणि 22. पुन्हा काय करावं लागेल क्रॉस मल्टिप्लिकेशन. 3 इंटू 22 मायनस 1 इंटू 26. तर इथे किती होईल 33 3 जार 22 3 जार 66 मायनस 26. तर दोघांचा जो डिफरन्स येईल पाहणार तो होईल 40. तर dy ची व्हॅल्यू जी आली ती किती आली 40 आणि dx ची व्हॅल्यू आली ती आली इथे 20. चलो व्हेरी गुड, व्हेरी 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 इझी. चलो प्रोसीड फॉर नेक्स्ट क्वेश्चन. काय म्हणतोय, फाइंड द व्हॅल्यूज ऑफ x प्लस वाय आणि x मायनस वाय इन द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. पुन्हा जर इक्वेशनला बाळांनो केअरफुली ऑब्झर्व केलं तर आपल्याला असं लक्षात येतंय की दोन्ही इक्वेशन मध्ये x आणि y चे कोइफिशियंट्स काय झालेत, इंटरचेंज झालेत आणि दोघांचे पण साइन्स कसे आहेत बाळांनो सेम. म्हणजे सरळ सरळ मी इथे काय करणार, तर मी सर्वात पहिले दोन इक्वेशनची करणार ऍडिशन, मग दोन इक्वेशनची करणार सबस्ट्रॅक्शन. हीच मेथड आपल्याला अप्लाय करायची. त्याच पद्धतीने आपल्याला x प्लस वाय आणि x मायनस वाय च्या व्हॅल्यूज मिळणार आहेत. तर चला वी विल प्रोसीड अँड वी विल नोट डाऊन द क्वेश्चन. इक्वेशन्स फर्स्ट काय आहे, 49x मायनस 57y इज इक्वल टू 172. दिस इज माय इक्वेशन नंबर फर्स्ट. आणि दुसरे इक्वेशन आहे 57x minus 49y is equal to 252. This will be our equation number 2. Now add these two equations. नंतर लिहिणार adding equation 1 and 2. Adding equation 1 and equation 2. चला दोघांची जर ऍडिशन केल्या गेली तर काय होईल, तर ऍडिशन होईल 49x minus 57y is equal to 172. हे झालं पहिले इक्वेशन. याच्यामध्ये ऍड करून टाका 57x minus 49y is equal to 252. हे होईल बाळांनो दुसरं इक्वेशन. दोघांची ऍडिशन केली तर ऍडिशन किती होईल, तर मला असं वाटतं हा एक इकडे ट्रान्सफर केला तिथे 56 राहतील, म्हणजेच होईल 106 मायनस 106y इज इक्वल टू, इथे ऍडिशन करा, इथे होईल 4 7 5 12 आले 2 आणि हे होईल 424. आणि आपल्याला सर्वांना माहिती आहे, आपण शिकलोय की जर दोन इक्वेशनची ऍडिशन केल्या गेली एएसए मेथड मध्ये, म्हणजेच कोइफिशियंट इक्वल असताना, कोइफिशियंट इक्वल नाही सॉरी कोइफिशियंट इंटरचेंज असताना, तर जो काही x आणि y चा व्हेरिएबल x आणि y च्या व्हेरिएबलचे जे काही कोइफिशियंट्स येतात ते कोइफिशियंट्स असतात सेम आणि त्यांनी 100% त्या इक्वेशनला डिवाइड होणार आणि होणार म्हणजे होणार. तर इथे 106 ने या इक्वेशनला डिवाइड करा. तर डिवाइड बाय 106, डिवाइड बाय 106, 106 ने डिवाइड केलं गेलं तर काय होईल 106x डिवाइडेड बाय 106 मायनस 106y डिवाइडेड बाय 106 आणि 424 डिवाइडेड बाय 106. 1 डिवाइड जर केलं गेलं 106 106 106 106 आणि हा याला कधी डिवाइड करतो 4 नी. तर पहिले इक्वेशन जे येत आहे ते येतं x मायनस y इज इक्वल टू 4. दिस विल बी अवर ए इक्वेशन. दिस विल बी अवर ए इक्वेशन. जशी आता दोन इक्वेशनची ऍडिशन केली होती सेम त्याच पद्धतीने दोन इक्वेशनची काय करायला गेलो,
सबस्ट्रॅक्शन सर्वांना माहिती आहे. चला करा मग ऍडिंग इक्वेशन. म्हणजे एक्स मायनस वायची व्हॅल्यू मिळाली आपल्याला. एक्स मायनस वायची व्हॅल्यू किती मिळाली आहे 4. तर पहिल्याचा आन्सर 100% परफेक्ट आहे आपला. चला आता जशी ऍडिशन केली तशीच काय करणार सबस्ट्रॅक्शन. चला करा मग सबस्ट्रॅक्शन. काय करणार सबस्ट्रॅक्शन बोला. पहिलं इक्वेशन काय तुमचं 49x मायनस 57y इज इक्वल टू किती आहे बोला. इज इक्वल टू आहे 172. हे आहे पहिलं इक्वेशन. त्याच्यामधलं मायनस करायचं. दुसरं इक्वेशन काय 57x काय बोला 57x मायनस 49y इज इक्वल टू आहे 252. हे आहे बाळांनो तुमचं दुसरं इक्वेशन. करा दोघांची सबस्ट्रॅक्शन केली तर मायनस मुळे काय होईल इथला प्लस जो आहे तो काय होईल मायनस, इथला मायनस काय होईल प्लस आणि इथला प्लस काय होईल पुन्हा मायनस. या दोघांची जर सबस्ट्रॅक्शन केली तर किती होईल ते तर मला असं वाटतं 49 57 मधनं जर काढल्या गेले किंवा 57 मधनं 49 काढल्या गेले तर 7 आणि इथला 1 तर इथे येईल -8x. इथे किती होईल इथे किती होईल -8x आणि इथे किती होईल -8y इज इक्वल टू इथे या दोघांची सबस्ट्रॅक्शन जर केल्या गेली तर 252 मायनस 172 तर इथे होईल 0. 15 7 काढले म्हणजे किती राहतील 8 आणि हातचा इथे वापस देऊया म्हणजे इथे 0. म्हणजे आन्सर जे येईल ते येईल बाळांनो -80. काय होईल बोला -80. आता आपल्याला काढायचं आहे एक्स प्लस वाय म्हणजे या मायनसला आपल्याला करायचं आहे प्लस. तर 100% या इक्वेशनला 8 ने डिवाइड करता मी -8 ने डिवाइड करेल. चलो डिवाइड बाय -8. चला करा डिवाइड बाय -8. -8 ने ज्या वेळेला डिवाइड केलं जाईल तर काय होईल बोला तर इथे होईल -8x divided by -8 -8y divided by -8 and -80 divided by -8 -88 -88 and this minus will get plus आणि हा याला किती निकट करतो 10 नी. ते इथे राहील x this minus got plus ते इथे प्लस y आणि इथे राहिलं बाळांनो 10. तर दिस विल बी द व्हॅल्यू ऑफ x प्लस y. आणि एवढे जर तुम्ही क्वेश्चनचं आन्सर प्रॉपर पद्धतीने लिहिलं असतं तर तुम्हाला या क्वेश्चनला 100% किती मार्क्स मिळाले असते तर 2 मार्क्स मिळाले असते. सिंपल क्वेश्चन आहे फक्त थोडा वेळ लागतोय कारण की एक वेळा ऍडिशन करा एक वेळा सबस्ट्रॅक्शन करा आणि त्या पद्धतीने तुम्हाला व्हॅल्यूज मिळवायच्या आहेत. आणि इथे मिस्टेक्स होण्याच्या फार पॉसिबिलिटीज आहे. ज्यावेळेला या तुम्ही दोघांची सबस्ट्रॅक्शन करता तर तोंडी कधी कधी सबस्ट्रॅक्शन आपण -100 पण लिहू शकतो. ही पण आपली चूक होऊ शकते. किंवा आणखीन इथे आपण भाग देताना काहीतरी मिस्टेक्स करू शकतो किंवा इथे ऍडिशन करताना काही मिस्टेक करू शकतो. त्यामुळे हे इक्वेशन्स सॉल्व्ह करत असताना थोडं केअरफुली करा. केल्यानंतरही जर आपल्याला डाऊट वाटत असेल तर पुन्हा ते ऍडिशन सबस्ट्रॅक्शन करून पहा म्हणजे काही चूक असेल तर ती तुमची क्लिअर होईल. चला नेक्स्ट क्वेश्चन कडे चलूया. नेक्स्ट क्वेश्चन मध्ये काय म्हटलंय फॉर सॉल्विंग द सायमल्टेनियस इक्वेशन फाइंड द व्हॅल्यूज ऑफ एक्स प्लस वाय आणि एक्स मायनस वाय. पुन्हा त्याच पद्धतीचा क्वेश्चन आहे बाळांनो जो पुन्हा जुलै 2022 मध्ये आला होता. व्हॅल्यू चेंज करून आलेला आहे म्हणजे तुम्हाला लक्षात येत असेल की ऍडिशन सबस्ट्रॅक्शन ऍडिशन जी मेथड आहे एएसए मेथड त्याच्यावर 100% क्वेश्चन विचारल्याच जातो. त्यामुळे आतापर्यंत आपण 2 ते 3 वेळा क्वेश्चन आलेला बघितले. चला करा सेम त्याच पद्धतीने इथे पुन्हा काय करावं आता मी डायरेक्ट लिहितो. पहिल्या इक्वेशनची काय करा ऍडिशन 15x plus 17y is equal to 21 याला बोलावं इक्वेशन नंबर 1. 17x plus 15y is equal to 11 इसको भी करोगे चलो ऐड करोगे तो क्या हो जाएगा ये लिखेगा 32x plus 32y is equal to 32 डिवाइड बाय 32 डिवाइड बाय 32 ने डिवाइड केलं गेलं तर काय होईल x plus y is equal to 1. दिस विल बी अवर ए इक्वेशन. जशी ऍडिशन केली तशी सबस्ट्रॅक्शन करा. इक्वेशन 1 मधनं 2 मायनस करा की 2 मधनं 1 मायनस करा काही फरक नसतो पडत. तर आपण करूया इक्वेशन 2 मायनस इक्वेशन 1. चला केल्या गेलं तर काय होईल इक्वेशन 2 तर हे आहे 17x प्लस 15y इज इक्वल टू 11. हे आहे दुसरं इक्वेशन. याच्यामध्ये मायनस करा पहिलं काय आहे 15x प्लस 17y इज इक्वल टू 21. तर हे आहे पहिले इक्वेशन. करा दोघांची सबस्ट्रॅक्शन केली तर काय होईल या मायनस मुळे या प्लसचं काय होईल मायनस या प्लसचं काय होईल मायनस या प्लसचं काय होईल मायनस. या दोघांची सबस्ट्रॅक्शन किती होईल 2x या दोघांची सबस्ट्रॅक्शन किती होईल 2y आणि इथे या दोघांची सबस्ट्रॅक्शन किती होईल -10. आता आपल्याला पुन्हा x प्लस वाय काढायचं तर 2 ने डिवाइड करावं लागेल. करून टाका डिवाइड बाय 2 2 ने डिवाइड केलं गेलं तर काय होईल तर इथे x मायनस वाय इज इक्वल टू किती होईल बाय नो -5. दिस विल बी अवर बी इक्वेशन. तर एक्स मायनस वाय ची व्हॅल्यू आणि एक्स प्लस वाय ची व्हॅल्यू सर्वांच्या व्हॅल्यूज तुम्हाला मिळालेल्या आहेत. त्या व्हॅल्यूज एक्स प्लस वाय इज इक्वल टू 1 आलं आणि एक्स मायनस वाय इज इक्वल टू किती आलंय -5. व्हेरी सिंपल क्वेश्चन व्हेरी इझी क्वेश्चन. मोस्ट ऑफ द टाइम रिपीटेड तेच क्वेश्चन येतात. नेक्स्ट काय म्हणते पा फाइंड dx and dy फॉर द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. जसं मगाचं इक्वेशन होतं dx and dy काढायचं आहे म्हणजे
ग्रामर रूल पूर्ण सोडवायची गरजच नाही, फक्त काय काढायचं आहे, डिटर्मिनंट्स काढून दाखवायचे आहेत. चला डिटर्मिनंट काढण्यासाठी आपल्याला काय करावं लागतं, A1 B1 C1 च्या व्हॅल्यूज लावावं लागतं. आता डायरेक्टली तुम्ही एवढं मोठं मगाशी जेवढं लिहिलं होतं तेवढं लिहिण्याची गरज नाही. चला सांगा, पहिल्या इक्वेशनला कम्पेअर करा. A1 ची व्हॅल्यू किती आहे 1, B1 ची व्हॅल्यू किती आहे 2, A1 ची व्हॅल्यू झाली 1, B1 ची व्हॅल्यू झाली 2, C1 ची व्हॅल्यू किती आहे -1. सेम A2 ची व्हॅल्यू किती आहे 2, B2 ची व्हॅल्यू किती आहे -3, किती आहे -3, आणि C2 ची व्हॅल्यू किती आहे 12. चला काढा. dx कसा काढतो सर्वांना माहिती आहे. dx काढायचा काय फॉर्म्युला असतो, C1 C2 B1 B2 C1 C2 B1 B2 C1 C2 B1 B2. C1 C2 च्या व्हॅल्यूज किती आहे -1 12, B1 B2 च्या व्हॅल्यूज किती आहे 2, -3. चला सॉल्व करा. इथे पहिल्या ब्रॅकेट -1 इंटू -3 -12 इंटू 2. चला याला जर सॉल्व केलं तर dx ची व्हॅल्यू जी निघेल -1 इंटू -3, तर इट विल बी ओनली 3. आणि इथे काय होईल, तर इथे होईल 12 2 जार 24. दोघांची जर सबस्ट्रॅक्शन घेतली गेली तर -21 विल बी द व्हॅल्यू ऑफ dx. dx मिळाला. जसा dx मिळाला तसाच कोण काढायचा आहे, dy काढायचा आहे. चला काढा. dy कसा निघेल, आता dy कसा निघेल, तर dy काढण्यासाठी आपल्याला काय लिहावं लागतो, डिटर्मिनंट. काय असतो डिटर्मिनंट, चला बोला. डिटर्मिनंट असतो A1 A2 C1 C2, A1 A2 C1 C2, A1 1 2, तर इथे 1 2, इथे काय आहे -1 आणि 12. चला करू मल्टिप्लिकेशन करू, ऐसा ऐसा. मग पहिल्या ब्रॅकेटमध्ये 1 इंटू 12 -2 इंटू -1, तर इथे होईल 12. नाव दिस -2 इंटू -2 into -1 -2, just minus will get plus, therefore 2 plus 12, your value of dy will be 24. इथे मी पुन्हा सांगतो, तुमची मिस्टेक होऊ शकते की तुम्हाला माहिती आहे की इथे 2 into -1 -2 होता, तर तुम्ही डायरेक्ट -2 लिहाल. तर डायरेक्ट -2 कधीच लिहायचं नाही. हा जो मायनस आहे हे आपल्याला फॉर्म्युलामध्ये घ्यायचं असतं. की डिटर्मिनंटची व्हॅल्यू काढत असताना क्रॉस मल्टिप्लिकेशन केल्यावर दोन ब्रॅकेटचं काय घ्यायचं, मायनस. तर हे मायनस तर कंपल्सरी लिहिणारच. आणि जो -2 येईल तर ते पुन्हा तुम्हाला कुठे लिहावं लागेल, ब्रॅकेटमध्ये. आणि ते मायनस मायनस विल गेट प्लस, आणि मग तुम्हाला लिहावं लागेल 12 प्लस 2. इथे मॅक्झिमम जणांच्या चुका काय होतात, ते डायरेक्ट 12 - 2 लिहितात आणि 10 लिहून ठेवतात, आणि 10 विल बी द रॉंग आन्सर. त्यामुळे इथे ही सिली मिस्टेक जी होती तुमच्याकडनं, त्याला थोडं लक्षात ठेवा. लक्षात ठेवलं तर 100% त्या चुका रेक्टिफाय होतात. चला पहा काय म्हणतोय, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. पुन्हा पहा, एलिमिनेशन सबस्टिट्यूशन क्रॅमर्स रूल कोणती मेथड वापरू शकता. पण बघितल्या लक्षात येत आहे की याला एलिमिनेशन मेथडनी सॉल्व करणं फार इझी आहे, कारण की ते y चे कोइफिशिएंट सारखे आहे, साइन्स अपोजिट आहे. म्हणजे मी डायरेक्ट काय करू शकतो, दोघांची ऍडिशन. तर लिहिणार मी इक्वेशन नंबर 1 x + y = 4, हे झालं पहिलं इक्वेशन. आणि 2x - y = 2, हे झालं बाळांनो दुसरं इक्वेशन. दोघांची जर मी ऍडिशन केली तर ऍडिशन करा, हा +y - y कॅन्सल होऊन जाईल, या दोघांची ऍडिशन 3 होईल, या दोघांची ऍडिशन 6 होईल. x = 6 डिवायडेड बाय 3, तर x ची व्हॅल्यू किती झाली 2. आणि ही x ची जी व्हॅल्यू 2 आहे ती आपल्याला पुट करायची आहे. पुट x = 2 इन इक्वेशन कोणतं बोला, इन इक्वेशन 1 2, कुठेही पुट करा. तर फर्स्ट इक्वेशन होतं आपलं x + y = 4, 2 + y = 4, तर y = 4 - 2. तर answer of y we are getting as 2. Answer of y we are getting as 2. चलो व्हेरी गुड, व्हेरी स्मार्ट. चला नंतर काय म्हणतोय, सॉल्व द फॉलोइंग सायमल्टेनियस इक्वेशन. पुन्हा तेच त्याच पद्धतीचं इक्वेशन आहे. इथे +y इथे -y, म्हणजे दोघांची मी डायरेक्ट काय करणार, ऍडिशन. ते देणार x + y = 6, दिस इज माय इक्वेशन नंबर फर्स्ट. x - y = 4, दिस इज माय इक्वेशन नंबर सेकंड. चला करा. इथे x + x किती होणार 2x, हा +y - y कॅन्सल झाला, दोघांची ऍडिशन झाली 10, तर x = 10 डिवायडेड बाय 2, तर x ची व्हॅल्यू किती झाली 5. आणि ही आलेली x ची व्हॅल्यू 5 कुठेतरी एका इक्वेशन मध्ये पुट करा. पुट x = 5 इन इक्वेशन 1. इक्वेशन 1 मध्ये जर पुट केलं गेलं तर इक्वेशन 1 होतं तुमचं x + y = 6, तर x च्या जागी आहे 5 व्हॅल्यू. x च्या जागी किती व्हॅल्यू आहे 5 + y = 6. आणि बाळांनो हा +5 तिकडे गेला तर तो काय होईल मायनस, म्हणजे 6 - 5. आवर आन्सर ऑफ y इज 1 1 1 1 1. चलो व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी 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 सिंपल क्वेश्चन्स जे आपल्याला या आधी एक्झाम मध्ये विचारलेले आहे. आणि अशाच पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला कुठे येणार बाळांनो, तर तुमच्या या वर्षीच्या एक्झाम मध्ये येणार आहे. चला पहा काय म्हणते, ओ माय गॉड. तर राइट ABCD इज अ रेक्टेंगल, राइट टू सायमल्टेनियस इक्वेशन युजिंग द इन्फॉर्मेशन इन द गिवन डायग्राम. ओके 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 ओके. तर बाळांनो इथे गिवन डायग्रामचा हा जो क्वेश्चन आहे तर याच्यात डायग्रामच दिलेला नाही आहे. तर मी हा क्वेश्चन तुमच्या या डायग्रामला पुन्हा एक वेळा या पीपीटी मध्ये ऍड करायला लावेल, आणि हा क्वेश्चन आपण नेक्स्ट लेक्चर मध्ये म्हणजे नेक्स्ट पार्ट मध्ये डिस्कस करूया. कारण की डायग्रामच दिले नाही तर काय लिहिण्यात काही अर्थ नाहीये.
चला काय म्हणतोय चला तर बाळांनो क्वेश्चन नंबर 3B मध्ये आपले 3 मार्क्सचे क्वेश्चन आता सुरू होताना तुम्हाला दिसतात आणि सॉल्व द फॉलोइंग इक्वेशन सायमल्टेनियस इक्वेशन्स ग्राफिकली. तर हा क्वेश्चन 2019 मध्ये विचारलाय ग्राफिकली. त्यानंतर जुलै 2019 मध्ये विचारलाय ग्राफिकली. त्यानंतर चला एक काम करूया, ग्राफिकली जे इक्वेशन्स आहे याला आपण थोडं नंतर डिस्कस करूया, कारण की ग्राफ काढण्यासाठी आपल्याला त्याची प्रोव्हिजन करावी लागेल की ग्राफ कशा पद्धतीने काढायचा. पण आता सध्या ते क्वेश्चन्स न करता आपण हा क्वेश्चन करूया. चला पहा क्वेश्चन 3B मार्च 2020 मध्ये आला होता. द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज 4 मोर दॅन ट्वाइस इट्स न्यूमरेटर. म्हणजे एक फ्रॅक्शन आहे आणि ज्याही वेळेला बाळांनो तुम्हाला शिकवल्या गेलेलं आहे फ्रॅक्शनची जर रिक्वायरमेंट असेल तर फ्रॅक्शन मध्ये कोण कोण लागतं, तर फ्रॅक्शन मध्ये न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर लागतं. तर एक आपल्याला एक्स कन्सिडर करावं लागेल न्यूमरेटर आणि वाय कन्सिडर करावं लागेल डिनॉमिनेटर. तर सर्वात पहिले मी लिहिणार लेट द न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन, लेट द न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन. थोडे मी शॉर्टकट्स वापरतोय वेळ वाचण्यासाठी. न्यूमरेटर पूर्ण न लिहिता एनआर लिहितं. लेट द न्यूमरेटर ऑफ फ्रॅक्शन बी एक्स. आपला जो रिक्वायर्ड फ्रॅक्शन असणार आहे त्याचा न्यूमरेटर आपण कन्सिडर करू बाळांनो एक्स अँड डिनॉमिनेटर बी वाय. डिनॉमिनेटर बी वाय. याच्यावरनं बाळांनो आपला रिक्वायर्ड फ्रॅक्शन काय होईल, तर रिक्वायर्ड फ्रॅक्शन होईल बाळांनो न्यूमरेटर अपॉन डिनॉमिनेटर म्हणजे एक्स अपॉन वाय. इतकं तर आपण लिहू शकतो हा वर्ड वाचल्यानंतर, फ्रॅक्शन वर्ड वाचल्यानंतर. आता मग पाहूया कंडिशन्स काय. तर पहिली कंडिशन काय, तर मी इथे लिहितो अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन. अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन काय म्हणते फर्स्ट कंडिशन, इफ द डिनॉमिनेटर ऑफ फ्रॅक्शन इज, डिनॉमिनेटर म्हणजे कोण, तर वाय. वाय इज म्हणजे इज इक्वल टू 4 मोर, मोर म्हणजेच प्लस किती, ट्वाइस इट्स न्यूमरेटर. ट्वाइस म्हणजे टू टाइम्स द न्यूमरेटर. न्यूमरेटर होता एक्स तर त्याला 2 ने मल्टिप्लाय केलं ते ट्वाइस एक्स झालं. तर हे झालं बाबा आपलं इक्वेशन नंबर 1. डिनॉमिनेटर इज 4 मोर दॅन ट्वाइस द न्यूमरेटर. ट्वाइस द न्यूमरेटर म्हणजे न्यूमरेटरच्या डबल केली त्याच्यामध्ये जर 4 ऍड केले तर डिनॉमिनेटर मिळतो. ही कंडिशन आहे सरळ सरळ सांगायचं झालं तर. मग y इज इक्वल टू 2x प्लस 4 हे इक्वेशन मिळालं. आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन डिनॉमिनेटर बिकम्स 12 टाइम्स. डिनॉमिनेटर म्हणजे y बिकम्स किती टाइम्स, 12 टाइम्स. 12 टाइम्स म्हणजे 12 मल्टिप्लाय बाय कोणाच्या, न्यूमरेटरच्या. कोणाच्या, न्यूमरेटरच्या. पण केव्हा, इफ बोथ न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर आर रिड्यूस बाय 6. तर न्यूमरेटर होता आपला x तर त्याला रिड्यूस करा 6 नी, आणि सेम त्याच पद्धतीने डिनॉमिनेटर होता y तर त्याला पण रिड्यूस करा 6 नी. ज्यावेळेला डिनॉमिनेटरला 6 नी रिड्यूस केला जातं, न्यूमरेटरला 6 नी रिड्यूस केला जातो, तर रिड्यूस केल्यानंतर जो न्यूमरेटर डिनॉमिनेटर आहे याच्यामध्ये डिनॉमिनेटर हा न्यूमरेटरच्या 12 टाइम्स सांगितलाय. चलो व्हेरी गुड. तर काय कंडिशन बनली आहे, डिनॉमिनेटर इज 12 टाइम्स द न्यूमरेटर बट केव्हा, ज्यावेळेला व्हेन बोथ आर रिड्यूस्ड बाय 6. रिड्यूस म्हणजे मायनस, रिड्यूस म्हणजे मायनस. चला याला सॉल्व करा. काय होईल, y मायनस 6 इज इक्वल टू 12 इंटू एक्स, 12 इंटू मायनस 6 मायनस 72. चला आता काय करावं लागेल, एक्स एक्स वाय वाय एका साईडला ठेवा आणि कॉन्स्टंट दुसऱ्या साईडला ठेवा. तर चला एक काम करूया, हा 12x ला इकडे ट्रान्सफर करूया तर तो मायनस 12x होईल. हा प्लस वाय ऍज इट इज येऊया, मायनस 72 ऍज इट इज आणि मायनस 6 तिकडे गेल्यावर काय झाला, प्लस 6. तर मायनस 12x प्लस वाय इज इक्वल टू, या दोघांची जर सबस्ट्रॅक्शन केले गेली तर मला असं वाटतं इथे आन्सर येईल मायनस 66. अरे बाळांनो हे होईल आपलं दुसरं इक्वेशन. चला आता काय करायचं, तर आता या दोन इक्वेशनला सॉल्व्ह करायचं. कोणी सॉल्व्ह करणार, एलिमिनेशन सबस्टिट्यूशन क्रॅमर्स रूल कोणी सॉल्व्ह करू शकता. पण आपल्याला असं लक्षात येते की इक्वेशन 1 मध्ये आपल्याला ऑलरेडी y ची व्हॅल्यू मिळालेली आहे. म्हणजेच आपल्याला एक व्हेरिएबलची व्हॅल्यू माहिती असताना ती सिंपल ज्या इक्वेशन वरनं काढली त्या इक्वेशन वरनं उरलेल्या दुसऱ्या इक्वेशन मध्ये पुट करायची असते. तर मग y ची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 वरनं मिळाली आहे. तर ही y ची व्हॅल्यू पहिल्या इक्वेशनची आपण कुठे पुट करणार, सेकंड इक्वेशन मध्ये. कोणाच्या जागी, तर y च्या जागी. चला करा मग पुट. तर मी लिहिणार, मग सांगा पटकन. पुट y इज इक्वल टू किती आपल्याकडे 2x प्लस 4 इन इक्वेशन, कोणत्या इक्वेशन मध्ये पुट करणार, इक्वेशन सेकंड मध्ये. चला करा मग सेकंड इक्वेशन मध्ये पुट. तर सेकंड इक्वेशन काय आपलं, तर इथे लिहितो मी आता सेकंड इक्वेशन. ते आहे मायनस 12x प्लस वाय इज इक्वल टू मायनस 66. चला तर मायनस 12x ऍज इट इज राहील, प्लस y च्या जागी किती पुट करायचं आहे, तर y च्या जागी पुट करायचं आहे 2x प्लस 4 आणि इक्वल टू येईल मायनस 66. काय होईल, मायनस 66. काय होईल, मायनस 66. ठीक आहे, क्लिअर करा. हा मायनस 12x प्लस 2x आणि हा जो मायनस 66 इकडे होता, हा प्लस 4 तिकडे गेल्यावर काय झाला, मायनस 4. आणि या दोघांची सबस्ट्रॅक्शन जर केली तर मायनस 12x प्लस 2x तर हे होईल मायनस 10x आणि या दोघांची ऍडिशन होईल मायनस 70. मायनस मायनस विल गेट कॅन्सल. तर x इज इक्वल टू किती होईल, 70 डिवायडेड बाय 10. तर x ची व्हॅल्यू आली 7.
आणि एक्स जर 7 आला असेल तर वायची व्हॅल्यू तशी काढू शकतो. वायचं इक्वेशन ऑलरेडी आहे आपल्याकडे. मी डायरेक्टच एक काम करतो, जागा कमी असल्या कारणामुळे इथेच मी पुट करतो वायच्या जागी वायची व्हॅल्यू. चला मग काय होईल 2 × 4 प्लस 2 × 4 नाही आहे 2 × 7 2 × 7 प्लस 4 तर किती होईल, ते होईल 14 + 4 दॅट विल बी 18. तर अशा पद्धतीने तुम्हाला वायची पण व्हॅल्यू मिळेल. पण इथे न लिहिता तुम्हाला काय लिहावं लागेल, याच्या खाली पुट x = 7 इन इक्वेशन नंबर 1. अशा पद्धतीने सॉल्व्ह करा म्हणजे तुम्हाला तुमचा रिक्वायर्ड फ्रॅक्शन मिळेल. आता फ्रॅक्शन काय झाला तर x च्या जागी x ची व्हॅल्यू ठेवा. x ची व्हॅल्यू आहे 7 आणि y ची व्हॅल्यू आहे 18. तर रिक्वायर्ड फ्रॅक्शन इज 7/18. तर अशा पद्धतीने तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. आणि हा तसाही एक्सरसाइज मधलाच क्वेश्चन आहे. एक्सरसाइज वर्ड प्रॉब्लेमची जी एक्सरसाइज 2.5 त्याच्यामधलाच हा क्वेश्चन आहे, जो तुम्हाला 3 मार्कांसाठी विचारला होता मार्च 2020 मध्ये. मार्च 2020 मध्ये. चला त्यानंतर काय म्हणतात, ग्राफिकली वी विल डिस्कस दॅट क्वेश्चन लेटर ऑन. पुन्हा ग्राफिकली वी विल डिस्कस दॅट क्वेश्चन लेटर ऑन. आता पहा हा क्वेश्चन. चलो काय म्हणतो हा क्वेश्चन, द सम ऑफ प्रेझेंट एज ऑफ मनीषा अँड सविता इज 31 इयर्स. तर दोन व्यक्ती आहे, एक आहे मनीष आणि एक आहे सविता. एक आहे मनीष आणि एक आहे सविता. त्यांच्या प्रेझेंट एजेसची सम सांगितली आपल्याला 31. तर चला मग आपल्याला त्यांचे प्रेझेंट एजेस काढायचे आहेत. तर जे काढायचं असतं त्यांच्यासाठी आपल्याला काय करावं लागतील, व्हेरिएबल कन्सिडर करावं लागतील. तर मग मनीषचं एज किती कन्सिडर करणार मी x आणि सविताचं किती करणार मी y. तर स्टेटमेंट काय लिहिणार, लेट द प्रेझेंट एजेस ऑफ मनीषा अँड सविता बी. लेट द प्रेझेंट एज, लेट द प्रेझेंट एज ऑफ सविता, सॉरी पहिले लिहा मनीष and Savita B X and Y years respectively. चलो व्हेरी गुड. तर अकॉर्डिंग टू फर्स्ट कंडिशन, पहिली कंडिशन पहिल्या स्टेटमेंट मध्ये काय, पहिलं स्टेटमेंट सम ऑफ प्रेझेंटेजेस ऑफ मनीष आणि सविता म्हणजे दोघांच्या प्रेझेंटेजेसची सम. तर हिचं प्रेझेंटेज आहे x आणि तिचं प्रेझेंटेज आहे y. दोघांची सम म्हणजे दोघांची ऍडिशन. तर x + y = 31. दिस विल बी अवर इक्वेशन नंबर फर्स्ट. आता अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय सांगितलंय, अकॉर्डिंग टू सेकंड कंडिशन काय म्हणते सेकंड कंडिशन बाळांनो, चला चेकआउट करा. तर सेकंड कंडिशन म्हणती आहे की मनीष एज 3 years ago was 4 times the age of Savita at that time. म्हणजे आपल्याला जी कंडिशन दिली आहे, मनीषचं 3 वर्षांपूर्वीचं एज हे सविताच्या त्यावेळेसच्या एजच्या 4 टाइम्स होतं. म्हणजे दोघांच्याही प्रेझेंट एजची कंडिशन न देता 3 वर्षांच्या अगोदरच्या एजची कंडिशन दिली. तर म्हणले काय करावं लागेल, तर मला सर्वात पहिले त्या दोघांचंही मनीष आणि सविताचं 3 वर्षां अगोदरचं एज काढावं लागेल. तर चला काढा मग. देअरफॉर 3 years ago, 3 years ago the age of Savita and Manish, age of Manish was किती होतं त्याचा, आज किती आहे x. तर 3 वर्षांआधी किती होतं x - 3. सेम पद्धतीने एज ऑफ सविता 3 years ago was, आज किती आहे तिचं y. तर 3 वर्षांपूर्वी किती होईल y. तर मग आता अकॉर्डिंग टू गिव्हन कंडिशन लिहिता येईल मला. अकॉर्डिंग जे मी ऑलरेडी लिहिलंय, आता पुन्हा लिहिण्याची गरज नाही. द एज ऑफ मनीष, तर मनीष एज 3 years ago, मनीष एज 3 years ago होतं x - 3. इज म्हणजे काय, इज इक्वल टू, इज म्हणजे काय, इज इक्वल टू इज असेल वाज असेल. किती टाइम्स होतं 4 टाइम्स. 4 टाइम्स कोणाच्या, सविताच्या एजच्या. तर सविताचं एज किती होतं y - 3. चला याला सॉल्व्ह करा. x - 3 = 4 × y 4y 4 × 3 - 12. आता x y ला एका ठिकाणी घ्या. x इथे -4y, हा -12 जो होता तो ऍज इट इज राहणार -12 आणि हा इकडला -3 तिकडे गेल्यावर काय झाला +3. तर x - 4y = किती आलाय, इज इक्वल टू आलाय -3. याला बोलणार मी इक्वेशन नंबर 2. तर बाळांनो आपल्याला दोन इक्वेशन मिळाले. एक मिळालं x + y = 31 आणि दुसरं मिळालं x - 4y = -9. आता काय करायचं, तर दोन इक्वेशन सॉल्व्ह करायचं. कोणी सॉल्व्ह करायचं, तर आय कॅन यूज एलिमिनेशन और सबस्टिट्यूशन. तर एलिमिनेशन करूया, कारण की x सारखा दिसतोय, x चे कोएफिशिएंट ही सारखे आहेत. तर दोन इक्वेशनची काय करून टाकूया आपण, सबस्ट्रॅक्शन. चला करा मग सबस्ट्रॅक्शन. तर लिहिणार मी इक्वेशन 2 - इक्वेशन 1. काय लिहिणार बोला, इक्वेशन 2 - इक्वेशन 1. चला 2 इक्वेशन काय, x - 4y = -9 मायनस x + y = 31. चला करा. मायनस केल्यामुळे या प्लसचं काय होईल, मायनस, या प्लसचं काय होईल, मायनस, या प्लसचं काय होईल, मायनस, प्लस x मायनस काय झालं कॅन्सल. -4y - y काय होईल, -5y आणि -9 - 31 होईल बाळांनो -40. मायनस मायनस विल गेट कॅन्सल. तर 5y = किती होईल 40. याच्यावरनं y ची जी व्हॅल्यू मिळेल, ती y ची व्हॅल्यू किती मिळेल 40 / 5 मीन्स y = किती झालं बाळांनो
8 8 5 आर 40. तर y ची व्हॅल्यू किती झाली 40 आणि y ची व्हॅल्यू 40 मिळाली तर याला तुम्ही इक्वेशन 1 मध्ये पुट करा तुम्हाला x मिळून जाईल. चला करा मग इकडे करूया आता जागा नाहीये तर काय लिहिणार मी x + y = 31. तर x + y ची व्हॅल्यू किती मिळाली आहे 8 = होईल 31. हा इकडे ट्रान्सफर करा तर x = किती होईल 31 - 8 म्हणजे आवर आन्सर ऑफ x इज 23. म्हणजेच मनीषचं एज होतं 23 वर्ष आणि सविताचं एज होतं 8 वर्ष. होतं म्हणजे आहे प्रेझेंट एज. होतं म्हणजे आहे प्रेझेंट एज. तर बाळांनो मला असं वाटतं मी आजचा जो शूट आहे किंवा आजचं जे लेक्चर आहे ते इथेच मी थांबवतो कारण की भरपूर वेळ झालाय आपण क्वेश्चन सॉल्व्ह करतोय. बाकीचे जे उरलेले क्वेश्चन्स आहे बाळांनो आपण पार्ट 3 मध्ये कंटिन्यू करूया. पार्ट 2 आणि पार्ट 1 मध्ये जर बाळांनो तुम्हाला काही डिफिकल्टी फेस होत असतील तर 100% तुम्ही मला विचारू शकता, कॉमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. तर या व्हिडिओसाठी माझं जे लाईक्सचं टार्गेट असणार आहे ऍटलिस्ट आय होप की तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचून मला या व्हिडिओसाठी 100 लाईक्स अँड ऍटलिस्ट 50 to 60 कॉमेंट्स तरी मला मिळावेत असं माझं एक्सपेक्टेशन आहे. तर प्लीज तुम्ही तुमच्या मित्रमैत्रिणींपर्यंत पोहोचवा, त्यांना सांगा, त्यांनाही याचा फायदा होऊ द्या जेणेकरून PYQs तुमचे प्रॉपर पद्धतीने क्लिअर होतील. तर बाळांनो लेक्चर नंबर 1 आणि लेक्चर नंबर 2 प्रॉपर पद्धतीने पहा, सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. डिफिकल्टीज वाटत असेल तर लेक्चर थांबवून समोर मागे घेऊन युट्यूबवर हे रेकॉर्डेड व्हिडिओज आहेत तर तुम्ही रेकॉर्डेड व्हिडिओ कधीही स्टॉप पॉज करून तुम्हाला ज्या पद्धतीने पाहिजे त्या पद्धतीने पाहू शकता आणि तुमच्या ज्या ज्या काही कन्सेप्ट्स जे काही क्वेश्चन्स तुम्हाला डिफिकल्ट वाटत असतील ते तुम्ही काय करू शकता क्लिअर करू शकता. तर थँक्यू सो मच. आय एम होपिंग मला तुमच्याकडनं जो रिस्पॉन्स येतोय तुम्ही जे व्हिडिओज पाहताय त्यामुळे मलाही असं वाटतंय की मी तुमच्यासाठी कंटिन्यू व्हिडिओ शूट करत जावे. जितके जास्त तुमच्या रिक्वायरमेंट्स येतील जितके जास्त तुम्ही मला सपोर्ट कराल तेवढ्याच जास्त पद्धतीने मी तुमच्यासाठी व्हिडिओज रेकॉर्ड करायचा प्रयत्न करेल. थँक्यू सो मच.